बहुतेक मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडे यांना परत आणायचंय आणि हे करण्यासाठीच ही जी त्यांच्या सरकारी वकिलांनी जी मंडळी कोर्टापुढे केली तीच मुळात चुकीची केली आहे, म्हणून हे सगळं घडलंय। आणि खरं तर हे चुकीची मांडणी आता थांबवून म्हणजे त्याच्या विरोधी सगळे पुरावे देऊन ती कशी चुकीची आहे दाखवून देणं गरजेचं आहे। यानंतरची बातमी आहे राहुल गांधींसंदर्भातली। राहुल गांधी खोटं बोलू नका, निवडणूक आयोगानं आता राहुल गांधींना चांगलंच खडसावलेलं आहे। राहुल गांधी खोटं बोलू नका असं थेट आता निवडणूक आयोग म्हणतंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगानं राहुल गांधींना खडसावलेलं आहे। आता नेमकं कोणत्या कारणावरून खडसावलेलं आहे याची मात्र अद्याप स्पष्टता आहे। मात्र निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा राहुल गांधींचे जे आहे ते कान टोचलेले आहेत। दरम्यान निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये राहुल गांधींनी गेले काही दिवस सातत्यानं भूमिका घेत आहेत। सध्या बिहार मतदार यादीमध्ये सुधारणेला त्यांनी विरोध केलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज निवडणूक आयोगानं त्यांना खडे बोल सुनावले। Voter addition, new voters who are 18, who are way above 18. So we have caught them. Okay, and I want to send a message to Election Commission. Yes, sir. If you think you're going to get away with this, if your officers think you're going to get away with this, you're mistaken. त्यामुळे राहुल गांधी खोटं बोलू नका असं थेट कालच्या वक्तव्यावरती आता अखेर निवडणूक आयोगानं त्यांना खडसावलेलं आहे। दरम्यान बिहारच्या जोडीला राहुल यांनी कर्नाटक विधानसभेत सुद्धा निवडणूक आयोगानं खोडसाळपणा केल्याचा दावा केला होता। यावरती केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींना चांगलंच फटकारलंय। पाहूयात। राहुल गांधींनी असं म्हटलं होतं, निवडणूक आयोगानं कर्नाटक लोकसभा निवडणुकीमध्ये मतचोरी केली आणि आयोगानं हाच दावा खोटा आहे असं साफपणे सांगितलेलं आहे। कर्नाटक लोकसभेमध्ये आयोगाची चोरी आम्हीच पकडली असं राहुल गांधींनी दावा केला आणि याच दाव्याला आयोगानं उत्तर दिलं, काँग्रेसच्या एकाही पराभूत उमेदवारानं निवडणूक निकालाला आव्हान दिलेलं नाहीये। त्यामुळे आपण पाहतोय की राहुल गांधींनी काही दावे केलेले होते आणि याच दाव्यांना अखेर आता निवडणूक आयोगानं सुद्धा उत्तर दिलेलं आहे। निवडणूक आयोगानं ह्या सगळ्या गोष्टींमधून आता पुन्हा एकदा राहुल गांधींचे जे आहे ते कान टोचलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता निवडणूक आयोग आता राहुल गांधींवरती काय कारवाई करतं का असं सुद्धा आता बोललं जात आहे।